गर्लफ्रेंड सोडून गेल्यावर आपण काय करतो? मित्राला फोन करतो, भेटतो, त्याला सांगतो फरक पडत नाही. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मित्राला भेटतो, त्याला सांगतो फरक पडत नाही. 8 दिवस आपण भेटलेल्या प्रत्येकाला सांगतो फरक पडत नाही. मुळात ही गोष्ट आपण स्वतःला सांगत असतो, फरक पडत नाही. कारण आपल्याला स्वतःला माहीत असतं फरक किती पडलाय. आता हे आठवलं कारण बुधवारी दिवसभर भाजप नेत्यांनी केलेली स्टेटमेंट्स. ठाकरे बंधूंची युती झाली, मुंबईत आमचाच महापौर बसणार असं त्यांनी जाहीर केलं आणि त्यानंतर उरलेला दिवस टीव्हीवर भाजपचेच नेते दिसले. अगदी मंत्री, प्रवक्ते आणि स्वतः मुख्यमंत्री सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली, ठाकरे बंधू एकत्र आले, फरक पडत नाही. आता फरक पडत नाही तर सांगायचा कशाला? आणि फरक पडत नाही हे लोकांसमोर सांगावं लागतंय म्हणजे गर्लफ्रेंड सोडून गेल्यासारखाच सीन. स्वतःला माहीत असतं फरक किती पडलाय. असो, अगदी बोचऱ्या टीकेपासून आकडेवारी मांडून भाजपने फरक पडत नाही हे सांगितलं खरं, पण ठाकरेंच्या एकत्र येण्याचा भाजपला किती फरक पडतो समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघूयात ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल भाजपमधून कोण कोण बोललं आणि काय काय बोललं. तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांना बाईट देताना म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी स्वतःच आपले पक्ष संपवलेत, म्हणूनच आज त्यांच्यासोबतचे अनेक विश्वासू सहकारी त्यांना सोडून गेलेत. आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची परिस्थिती इतकी बिकट आहे की त्यांना नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारही मिळत नाहीत. यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात कमी मतं मिळतील. दोन्ही ठाकरेंच्या पक्षांचा उल्लेख त्यांनी संपलेले पक्ष असा केला. तर मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेआधी एक कविता पोस्ट केली आणि नंतर मुंबई भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन घाबरलेल्या मनस्थितीतून दोन पक्ष एकत्र येत आहेत. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही तर पक्ष अस्तित्वासाठी एकत्र येत आहेत. आज जागा जाहीर केल्या नाहीत. भीती वाटते का की एक भाऊ दुसऱ्या भावाला फसवतोय? हा निव्वळ संधी साधूपणा आहे, सत्तेसाठीचा सत्ता पिपासूपणा आहे, अशी टीका शेलारांनी केली. तर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, ठाकरे बंधू एकत्र येऊन लढले तरी BMC निवडणुकीच्या निकालावर काही फरक पडणार नाही. त्यानंतर साटम यांनी राज ठाकरेंचा शिवसेनेतून बाहेर पडताना केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला. तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडिया पोस्ट करत, दोन अपूर्णांक एकत्र आले म्हणून ते प्रत्येक वेळी पूर्णांक होतातच असं नाही, किंबहुना दोन शून्यांची बेरीज एका शून्य एवढीच असते, अशी टीका ठाकरे बंधूंच्या युतीवर केली. या सगळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा माध्यमांच्या समोर आले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं फार काहीतरी घडेल असा कोणाचा समज असेल तर तो बाळबोध आहे. काही माध्यमं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा कार्यक्रम असा दाखवत होते की जणू काही रशिया युक्रेनची युती होत आहे. या दोन्ही पक्षांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे केलं आहे. त्या पलीकडे या सगळ्याचा फार काही अन्वयार्थ काढण्याची गरज नाही. यामुळे फार काही परिणाम होईल असं वाटत नाही. भाजपचे मंत्री, प्रवक्ते आणि स्वतः मुख्यमंत्री सगळ्यांनी ठाकरेंच्या युतीबद्दल माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आणि सगळ्यांनी एकाच मुद्द्यावर जोर दिला, दोन्ही ठाकरेंच्या पक्षाचं अस्तित्वच नाही आणि ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडत नाही. आता एक साधा प्रश्न पडतो, जर फरक पडत नाही तर भाजपच्या इतक्या नेत्यांनी बाईट का दिल्या, पत्रकार परिषद का घेतली? फरक पडत नाही हे सांगायला अगदी देवाभाऊंसह भाजपची यंत्रणा मैदानात का आली? बरं, भाजप नुसती टीका करून थांबली का? तर नाही. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली, उघड्या शेजारी दुसरं उघडं गेलं, रातभर थंडीने काकडून मेलं. ठाकरे बंधूंच्या युतीसाठी ही म्हण वापरत त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईत ठाकरेंची शिवसेना, भाजप, मविया, महायुती आणि मनसेला मिळालेल्या मतांची तुलना करणारी आकडेवारी दिली. ज्यात त्यांनी सांगितलं, भाजप, शिवसेना, महायुतीला विधानसभेत 29,20,000 मतं मिळाली, तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला मिळून 18,02,678 मतं मिळाली. आता जर मतांमध्ये एवढा फरक आहे तर आकडेवारी का सांगितली? फरक पडत नाही तर बाईट का दिले? याचा अर्थ फरक पडतो, पण तो नेमका कसा पडतो? तर यासाठी दोन गोष्टी बघाव्या लागतात.
विधानसभेला उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची दिसून आलेली ताकद आणि केशव उपाध्ये यांनी मांडलेल्या आकडेवारीचा अर्थ. सुरुवात विधानसभेच्या जागांपासून करू. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर परिसरात विधानसभेच्या 36 जागा आहेत. यंदाच्या विधानसभेत महायुतीत लढणाऱ्या भाजपने 15 जागा जिंकल्या, मवियात लढणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 10 जागा जिंकल्या, पण स्वतंत्र लढणाऱ्या मनसेची पाठी कोरीच राहिली. आता हीच आकडेवारी थोडी विस्कटून सांगतो. भाजपने मुंबईत जागा लढवल्या होत्या 18, जिंकल्या 15, शिंदेंनी लढवल्या 15, जिंकल्या 6 आणि ठाकरेंच्या शिवसेनेने लढवल्या 22 आणि जिंकल्या 10. मनसेने 25 जागा लढवल्या आणि जिंकल्या 0. पण आता युती झाली आहे ती ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची. 2024च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मुंबईत 10 जागांवर जिंकली आणि 12 जागांवर हरली. या 12 जागांपैकी 7 जागांवर ठाकरेंचा भाजपकडून पराभव झाला, तर 5 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेकडून पराभव झाला. आता भाजपकडून पराभव झालेल्या जागांपैकी घाटकोपर वेस्ट ही अशी जागा आहे जिथे ठाकरे आणि मनसेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज ही भाजपचे विजयी उमेदवार राम कदम यांच्यापेक्षा जास्त ठरते. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भाजप विरुद्ध ठाकरे असा सामना होऊन ठाकरेंचा पराभव झालेल्या 7 जागांपैकी 6 जागांवर तिसऱ्या क्रमांकावर मनसेचे उमेदवार आहेत. हेच गणित आता शिंदेंविरुद्धच्या सामन्यातलं बघूयात. 5 जागांपैकी भांडूप वेस्ट ही अशी जागा आहे जिथे ठाकरे आणि मनसेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज ही शिंदेंचे विजयी उमेदवार अशोक पाटील यांच्यापेक्षा जास्त आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना होऊन ठाकरेंचा पराभव झालेल्या 5 जागांपैकी 2 जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या तर 2 जागांवर चौथ्या क्रमांकावर आहेत. या 2 जागांवर शिंदेंचे उमेदवार कमी फरकाने निवडून आलेत. आता या आकडेवारीवरून जर हे दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर घाटकोपर वेस्ट आणि भांडूप वेस्ट या 2च जागा वाढल्या असत्या आणि आकडा 10 वरून 12 किंवा मग 14 वर गेला असता, ज्याने महायुतीला फार फरक पडला नसता असं वर वाटू शकतं. पण इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. ती गोष्ट म्हणजे वोट शेअर. मुंबई शहराच्या 10 जागांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक 3,43,565 मतं मिळाली. वोट शेअर आहे 25.8%. त्यानंतर भाजपला 3,22,511 मतं मिळाली. वोट शेअर आहे 24.3%. चौथ्या क्रमांकावर असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला 2,39,606 मतं मिळाली. वोट शेअर आहे 18%. 5व्या क्रमांकावर असलेल्या मनसेला 1,32,880 मतं मिळाली. वोट शेअर आहे 10%. ठाकरे आणि मनसे यांचा मिळून वोट शेअर आहे 35.8%. तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा मिळून वोट शेअर आहे 42.3%. अंतर आहे ते 6.5%. हेच मुंबई उपनगराच्या 26 जागांबद्दल बोलायचं झालं तर भाजपला सर्वाधिक 13,42,167 मतं मिळाली. वोट शेअर आहे 31.2%. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला 9,79,670 मतं मिळाली. वोट शेअर आहे 22.6%. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला 2,43,755 मतं मिळाली. वोट शेअर आहे 17.9%. 5व्या क्रमांकावर असलेल्या मनसेला 2,73,551 मतं मिळाली. वोट शेअर आहे 6.4%. ठाकरे आणि मनसे यांचा मिळून वोट शेअर आहे 29.2%. तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा मिळून वोट शेअर आहे 49.1%. अंतर आहे 19.9%. थोडक्यात मुंबई शहर भागात या दोन्ही पक्षांमध्ये फारसं अंतर नाही, पण मुंबई उपनगरात महायुतीला ॲडव्हान्टेज आहे. पण इथं 2024च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळची राजकीय परिस्थिती सुद्धा समजून घ्यावी लागते. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात उभा दावा होता. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी महेश सावंत यांच्यासारखा तगडा उमेदवार दिला होता, तर आदित्य ठाकरे यांच्या विरोधात राज ठाकरेंनी संदीप देशपांडेंना उमेदवारी दिली होती. त्यामुळे साहजिकच ठाकरे ब्रँड विभागला गेला होता. आता हाच ठाकरे ब्रँड एक झालाय आणि स्पर्धा थेट महायुती विरुद्ध एकत्रित ठाकरे अशी आहे. आणि जर मनसे प्लस ठाकरे या मतांची बेरीज करून आकडा 14 पर्यंत पोहोचत असेल तर भाजपच्या 15 आमदारांच्या आकड्याला हे तोडीस तोड उत्तर ठरू शकतं. साहजिकच दुफळी असूनही मनसे, ठाकरे, शिंदे आणि भाजपला काही जागांवर डॅमेज करण्याइतकी मतं घेऊ शकतात, तर एकत्र आल्यावर हा आकडा आणखी मोठा होऊ शकतो असं म्हणायची विस्तृत कारणं देणारा ठाकरेंच्या युतीबद्दलचा व्हिडिओ तुम्ही बोलबिडूवर बघू शकता. आता दुसरा मुद्दा,
केशव उपाध्याय यांनी मांडलेली आकडेवारी. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला मिळून मुंबईत 29,20,000 मतं मिळाली, तर ठाकरे आणि मनसेला मिळून मुंबईत 18,02,678 मतं मिळाली. या बेरजेत महायुतीपेक्षा ठाकरेंची युती बरीच मागे दिसते. पण इथं लक्षात घ्यावं लागतं की भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने सोबत 33 जागा लढवल्या होत्या, तर ठाकरेंच्या शिवसेनेने 22 आणि मनसेने 25 जागा लढवल्या असल्या तरी यातल्या कित्येक जागांवर ठाकरे विरुद्ध मनसे असाच सामना झाला, ज्यातून शिंदे किंवा भाजपची सीट निघाली आहे. त्यामुळेच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची बेरीज ही एकत्र लढवून मिळालेल्या मतांची आहे, तर दोन्ही ठाकरेंची बेरीज ही प्रतिस्पर्धी म्हणून मिळवलेल्या मतांची. सोबतच केशव उपाध्याय यांनी आणखी एक आकडा सांगितला, तो काँग्रेसला मुंबईत मिळालेल्या मतांचा. 6,82,532 मतं काँग्रेसला मिळाली. मुंबई शहरात काँग्रेसचा वोट शेअर 18.3% आहे, तर मुंबई उपनगरात 10.2%. आता ही अशी मतं आहेत जी ठाकरे आणि काँग्रेस सोबत न आल्यास कदाचित ठाकरेंकडे जाणार नाहीत, पण भाजपच्या हक्काची ही मतं नक्कीच नाहीत. त्यामुळे यातला काही शेअर हा ठाकरेंच्या युतीकडे जाऊ शकतो. त्यामुळे साहजिकच महायुती विरुद्ध ठाकरे बंधूंना अंतर आणखी कमी करता येऊ शकतं. आता यावरून लक्षात येतं भाजपला फरक पडत नाही हे सारखं सांगावं लागतं, कारण कमी असलेलं अंतर. दोन्ही ठाकरे एकमेकांच्या विरुद्ध लढून सुद्धा भाजप आणि शिंदेच्या जवळ जाऊ शकत असतील तर मराठीचा मुद्दा, ठाकरे ब्रँडचा मुद्दा, भावनिकतेचा मुद्दा या सगळ्या गोष्टींच्या जोरावर हे अंतर अगदी काटाकाटीवर आणू शकतात. त्यातही लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, ठाकरेंची मशाल शिंदेच्या धनुष्यबाणाला मुंबईत जड गेली आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच शिंदेंना ठाकरे वरचढ ठरत असतील तर शिंदेंना कमी जागा देऊन भाजपला दोन्ही ठाकरेंना आपल्या अंगावर घ्यायचं आहे. आणि मुंबई असेल किंवा मुंबई उपनगर, दोन्ही ठाकरेंचा वोट शेअर एकत्र केला तर मुंबईत ठाकरे प्लस आहेत आणि उपनगरात घासून भाजपला फरक पडतो तो हाच, दोन भाऊ एकत्र आल्यानं अंतर कमी होतं. म्हणूनच फडणवीसांसह भाजपच्या सगळ्या यंत्रणेला सांगावं लागतं, फरक पडत नाही. तुम्हाला काय वाटतं, दोन भावांच्या युतीचा भाजपला फरक पडेल का? पडत नसेल तर भाजपची यंत्रणा हे सांगायला ॲक्टिव्ह का झाली आहे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.